आजचे वय काढणे. एखाद्या व्यक्तीचं जन्मतारीख सांगितल्यानंतर आजच्या तारखेत त्याचं वय कसं काढायचं निश्चित करणार आहोत. बघा आजची दिनांक किती आहे? 7/4/2025. आजची तारीख आहे. एखाद्याची जन्मतारीख सांगा, त्यानुसार आपण आजचं वय काढून कसं काढायचं हे शिकणार आहोत. दुसरी तुझं जन्मतारीख सांगतो. 18/7/2015. बघा दुसरी जन्मतारीख आहे 18/7/2015. तर आजचे वय किती? आजची दिनांक लिहिलेली आहे. आजची दिनांक लिहायची त्यानंतर त्याची जन्मतारीख लिहायची 18/7/2015. एवढं समजलं. या ठिकाणी वजाबाकीची क्रिया करायची. वजाबाकीची चिन्ह द्यायचं. बघा वजाबाकीची क्रिया करत असताना आपण वारंवार डाव्या साईडला वजाबाकीची क्रिया करत असतो. पण वय काढणे, आजचे वय काढायचे असेल तर आपल्याला ह्या उजव्या साईडला करावं लागेल. ज्याच्यामध्ये एवढंच बदल आहे, फक्त आपण ही क्रिया करत असताना उजव्या साईडला करायची हे लक्षात ठेवायचं. आणि आजचे वय कसे काढायचे बघा. आता 7 मधून 18 जाते का? नाही. आपण म्हणतो वजाबाकीची क्रिया करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत असतो. पण या ठिकाणी कसं आहे, लहान संख्या वरती आहे, मोठी संख्या खाली आहे. या ठिकाणी थोडंसं डोकं लावायचंय. फक्त या ठिकाणी दिलेले दिवस आहे, दिनांक आहे आणि हा महिना आहे. तर महिन्यातले एक महिना इकडे घ्यायचा, म्हणजे एका महिन्यातले दिवस घ्यायचे. आता समजा हा एप्रिल महिना आहे. एप्रिल महिन्याचे दिवस किती आहे? 30. बरोबर आहे. एक महिना इकडे घेतला, या ठिकाणी महिना आहे 3. एक महिना घेतला 30 झालं आणि या ठिकाणी किती होतं? 7. किती झालं एकूण? 37. किती झाले? 37 झाले. बरोबर आहे. आता 37 झाल्यानंतर 37 मधून 18 काढता येईल का? सहज आणि सुद्धा काढता येईल की नाही? 7. आता 8 मधून 7 जाते का? इकडे घेतला किती झाले? 17. 17तून 8 गेले 9. आणि या ठिकाणी 2 राहिलं. 2 मधून 1 गेला 1. आता ही वजाबाकी किती आहे तुम्हाला माहिती आहे कसं केलं बघा. 1 मिनिट लक्षात ठेवा. 37 वजा 18. बघा 7 मधून 8 काढायचे निघत नाही. त्यावेळेस आपण काय करतो, इकडचा हातच्या इकडे घेतला. इथे आहे 17, इकडे राहिले 2. 17तून 8 काढले 9 आणि 2 मधून 1 केला 1. किती आपण वजाबाकी केली. या ठिकाणी 19 दिवस आलेले आहेत. बघा आता या ठिकाणी महिना राहिले 3 आणि या ठिकाणी 7. आता 3 मधून 7 निघत का? नाही. त्यावेळेस आपण वर्ष घ्यायचं. या वर्षाचं 1 वर्ष इकडे घ्यायचं आहे. या ठिकाणी 24 घ्यायचे. 1 वर्ष इकडे घेतला म्हणजे 12 महिने. 1 वर्ष इकडे घेतला म्हणजे किती झाले? 12 महिने अधिक 3 किती झाले? 15. कारण या ठिकाणी 3च महिने आले होते. 1 महिना आपण या ठिकाणी दिवसामध्ये घेतला होता. तर एकूण 15 महिने राहिले आणि या ठिकाणी 7 काढायचे, जे आपण सहज वजाबाकी करू शकतो. 15तून 7 गेले 8. 8 राहील ना. 15तून 7 गेले 8. आता या ठिकाणी 24 महिने राहिले. वर्ष 24 आहे आणि या ठिकाणी 15 आहे. हे आपल्याला काढता येईल. 4 मधून 5 निघते का? नाही. इकडे जायचं, इकडे घेतला किती झाले? 14. या ठिकाणी 1 राहिला. बरं आता जे होईल 14तून 5 गेले 9. या ठिकाणी किती झाला? 1 मधून 1 गेला 0. 0 गेलं 0. 2 मधून 2 गेले 0. तर आता बघा दृष्टीचं आजचं वय निघाले आपल्याला 9 वर्ष 8 महिने 19 दिवस. बघा दृष्टीचे आजचे वय 9 वर्ष 8 महिने 19 दिवस. अशा प्रकारे तुम्हाला कोणाचीही जन्मतारीख सांगितल्यानंतर आजचं वय काढता येईल. असे प्रश्न वारंवार नवोदय आणि शिष्यवृत्तीसाठी विचारले जातात. तुम्हाला सोपी वाटली असेल ती समजलं असं ग्राह्य नको. यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर आपलं कोणाच्याही घरच्या प्रत्येक व्यक्तीचं जन्मतारीख केवळ आजचं वय काढू शकता. त्या ठिकाणी